तर नमस्कार. स्वागत आहे तुमच्या माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे की माझ्या ह्या चॅनलवर तुम्हाला डेटा सायन्सचा पूर्ण कोर्स तुम्हाला फ्रीली शिकायला भेटेल आणि ते पण विथ AI. तर चला आपण स्टार्ट करू. आपण आपला कोर्स. आपल्या कोर्समध्ये आपण स्टार्टिंगला घेत आहे पायथन लँग्वेज. तर पायथनमध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स शिकणार आहे आणि यामध्ये प्रत्येक कोड आपण प्रॉपर एक्सप्लेनेशनमध्ये शिकवणार आहेत. कोणाला काही डाऊट येणार नाही आला तर कमेंटमध्ये आहेच. तर चला ठीक आहे. पायथन म्हणजे काय? एक लँग्वेज. ठीक आहे. पायथन एक कॉम्प्युटर लँग्वेज आहे. कॉम्प्युटर लँग्वेज म्हणजे बायनरी म्हणजे 0-1 ऑन ऑफ. आता 0-1 म्हणजे हे एक बाईट असते आणि एक बाईट म्हणजे 8 बीट. तर चला आपण लॅपटॉप उघडू, एखादा कोड तरी ट्राय करू. चला पायथनमध्ये जाऊया. इथं पायथनमध्ये गेल्यानंतर पायथन लोड झाल्यानंतर उघडायचं. त्याच्यात काय करायचं, पायथन्स नावाने एक फोल्डर ओपन करायचं किंवा फोल्डर बनवायचं. त्या फोल्डरमध्ये आपली फाईल बनवायची. फाईल बनवल्यानंतर ती मस्तपैकी सेव्ह करायची. सेव्ह केल्यानंतर तिथं मग आपलं प्रिंट डबल कोलममध्ये वेलकम टू पायथन टाकल्यानंतर एंटर मारायचं. झालं वेलकम टू पायथन. हा आहे सगळ्यात पहिला कोड. आता मी तुम्हाला ते करून दाखवलं होतं. ते बेसिक होतं. बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत आपण शिकणार आहे. तर यो होता बेसिक कोड. तर ठीक आहे. बरं मला एक सांगा, हे पायथन आहे. पायथनचं नाव पायथन कमवून पडलं आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि तुम्हाला ज्याला माहिती आहे ती चांगलीच गोष्ट आहे. तर चला आता मी सांगतो पायथन कमवून. तर आता तुम्ही म्हणशाल पायथन एक साप होता त्याच्यामुळे त्याचं नाव पडलं असं सापामुळं पायथन. तसं काही नाही भाऊ, ती चुकीचं आहे. पायथन म्हणजे काय आहे मी सांगतो तुम्हाला कसं नाव पडलं पायथन. तर हे सायंटिस्ट लोक आहे ना, लय शहाणे होते त्या काळामध्ये किंवा त्या ड्युरेशनमध्ये ना. एक मॉन्टी पायथन नावाचं सर्कस होतं. त्या सर्कसचं नाव होतं मॉन्टी पायथन. त्याच्यामुळे यांच्या लँग्वेजचं नाव ठेवलं पायथन. मग ती पायथन लँग्वेज फेमस व्हामुळे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इथून पुढं आता आपले व्हिडिओ पायथन लँग्वेजवर येत जातील. आपण डेटा सायन्स हा कोर्स फ्रीमध्ये आपण इथं कंप्लीट ओव्हरऑल करणार आहे. तर त्याच्यामुळे सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा.